नमस्कार, मी सचिन देवडे सर. सचिन देवडेज नॉलेज कट्टा या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. भाषण कला क्षेत्रातला आज आपण पुन्हा एक दुसरा व्हिडिओ बनवतो. खरं तर भाषण याविषयी एक संस्कृत सुभाषित आहे. शतेषु जायते शूर सहस्त्रेषुच पंडित वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवती वानवा. म्हणजे 100त एखादा शूर असतो, 1000मध्ये एखादा हुशार पंडित असतो आणि 10,000मध्ये एखादा वक्ता असतो. दात्यांची तर नेहमी वाणवाच असते. परंतु मित्रांनो, आपण या सुभाषिताचा जर विचार केला तर खरं तर एखादा वक्ता असतो तो देखील आपल्याकडचं ज्ञान दुसऱ्याला देतच असतो. म्हणजे वक्ता आणि दाता याच्यामध्ये काही फरक नाही. त्या दोघांचं काम हे देण्याचंच आहे. आपल्याकडचं ज्ञान वाटणं हे सुद्धा एक दातृत्वाचीच भावना आहे. आणि आपण आपल्या देशामधले अनेक मोठमोठ्या वक्त्यांची भाषणं आजपर्यंत ऐकली असली किंवा नावाजलेले वक्ते आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यामध्ये स्वामी विवेकानंदांसारखं वक्तृत्व आपण ऐकले, अगदी लोकांच्या मनापर्यंत जाऊन भिडणारं. स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य आत्रे असतील, बॅरिस्टर नाथ पै, प्राचार्य शिवाजीराव भोसले, अशा अनेक वेगवेगळे मोठे वक्ते आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशामध्ये होऊन गेले. आजच्या घडीला जर आपण विचार केला तर गणेश शिंदे नावाचे जे वक्ते आहेत, अगदी ओघवत्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे बोलतात आणि ते अगदी लोकांच्या मनाचा ठाव घेईल अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य असतं. नात्यांवरती खूप सुंदर बोलतात. म्हणजे अशा वक्त्यांची भाषणं आपण ऐकली पाहिजेत. आणि आवर्जून प्रत्येकाचा, तुमचा माझा, कुणीतरी या क्षेत्रामधला एखादा आयडॉल असतो, आदर्श असतो आणि त्याचं भाषण आपण जर ऐकलं, ते हातवारे कसे करतात, ते बोलतात कसं, पुढचा वक्ता, पुढे बसलेले श्रोते हे कोणत्या स्तरातील आहेत, या अशा अनेक गोष्टींचा विचार करून जर आपण भाषण केलं किंवा आपण आपलं मार्गदर्शन केलं तर नक्कीच ते चांगलं होत असतं. आता आणि दुसरी गोष्ट अशी असते की आपल्याकडे भाषण करायचं म्हटलं तर आपल्याकडे मटेरियल पाहिजे, आपल्याकडे कंटेंट पाहिजे किंवा आपल्याकडे ज्ञान पाहिजे. आपण मराठीमध्ये आपल्याला एक म्हण माहिती आहे की आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. मग याच म्हणीप्रमाणे जर आपण विचार केला तर आपल्याकडे अगोदर ज्ञान पाहिजे, आपल्याकडे कंटेंट पाहिजे. आपण जो विषय बोलणार आहोत त्या विषयाचं ज्ञान, त्या विषयाची माहिती आपल्याकडे पाहिजे. म्हणून आपल्याला वाचनाची सवय लावावी लागेल. असेल तर चांगलीच गोष्ट आहे. वाचल्याने आपल्याला ज्ञान मिळतं, माहिती मिळते. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, की आपण जे वाचतोय ते काही ठराविक काळापुरतं आपल्या स्मरणात राहतं आणि कालांतराने ते विस्मरण होतं. म्हणून आपण वाचलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगले चांगले प्रसंग हे लिहून ठेवण्याची आपल्याला सवय असली तर नक्कीच हे ज्ञान आपल्याला अनेक दीर्घकाळापर्यंत उपयोगी पडू शकतं. म्हणून आपण वाचलेल्या गोष्टी नोंदी ठेवण्याची आपण सवय लावावी. आपल्याला त्या आपल्या वक्तृत्वाची कला विकसित करण्यासाठी ते निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे. आता वक्तृत्वाच्या जोरावर आपल्याला यश, कीर्ती, पैसा या सर्व गोष्टी मिळवता येतात. परंतु पैसा असेल तर वक्तृत्व मिळेल असं नाही. म्हणून वक्तृत्वाकडे एक वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज आहे. अनेक वक्त्यांची भाषणं आपण ऐकतो, त्या भाषणाकडं बघण्याचा आपला व्ह्यू वेगळा पाहिजे. आता प्रत्येक वक्ता विषयाला अनुसरून कसे दाखले देत असतो, कसे उदाहरणं, वेगवेगळे प्रसंग सांगतो आणि त्या प्रसंगांवर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, त्याच्या हातवारे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निरीक्षणातून शिकता येतात. आणि हे वक्तृत्व आहे किंवा आपण ही जी कला म्हणतो भाषणाची, त्या कलेच्या माध्यमातून एक प्रबोधनासारखं एक महत्त्वाचं कार्य देखील पार पडत असतं. म्हणजे वक्तृत्व ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमचं व्यक्तिमत्व 4 चौकामध्ये उठून दिसेल अशी कला आहे. म्हणून ती आत्मसात करण्यासाठी आता वक्ता म्हणून आपल्याकडे कोणकोणते गुण असायला पाहिजेत किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला प्रासंगिक स्वरूपामध्ये भाषण करायचं आहे तर त्यावेळेस त्या भाषणाची तयारी आपण कशी करायची. तर पहिले सर्वात महत्त्वाचं मी सांगेन की ज्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणजेच आपण ज्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहे तो कार्यक्रम कुठल्या स्वरूपाचा आहे, कुठल्या क्षेत्रातला आहे, त्या क्षेत्रातली आपल्याला कोणकोणती उदाहरणं लोकांना देता येते याचा आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला विषयाची नीटनेटक्या पद्धतीने मांडणी करता आली पाहिजे. आता कुठलंही भाषण असलं तर समजा त्या भाषणाचे 2-3 टप्पे असतात की भाषणाची सुरुवात कशी करावी, भाषणाचा मध्य कसा असावा आणि भाषणाचा शेवट कसा करावा. हे जर आपण मुद्द्यांमध्ये व्यवस्थित नियोजन केलं, आपल्या मनामध्ये त्याचा आराखडा केला तर निश्चितपणे आपलं भाषण हे 100% चांगलं होत असतं. विषयाच्या मांडणीबरोबरच आपल्याला आपल्या समोर बसलेले जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांची जाण आपल्याला असली पाहिजे. म्हणजे ते खेड्यातले आहेत, शहरातले आहेत, सुशिक्षित आहेत किंवा ते कुठल्या क्षेत्रामध्ये काम, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधील श्रोते आपल्यासमोर असतात. मग त्यांना कुठल्या पद्धतीचं त्यांच्यासमोर आपण भाषण केलं पाहिजे किंवा त्यांना
जे आवडेल किंवा त्यांना त्यांच्या मनाचा ठाव घेणारं भाषण आपल्याला करण्यासाठी श्रोत्यांची जाण असणं खूप महत्त्वाचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हजरजबाबीपणा. हजरजबाबीपणा म्हणजे अगदी त्या प्रसंगांवर जर काही एखादी तिथं घटना घडली तर त्या घटनेला अनुसरून आपल्यामध्ये हजरजबाबीपणा असला पाहिजे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आचार्य अत्रे यांचं. आचार्य अत्रे असेच एकदा एका ठिकाणी भाषणासाठी गेले होते. काही टार्गेट लोकांनी ठरवलं होतं की त्यांचं भाषण चांगलं होऊ द्यायचं नाही, त्यांचं भाषण पाडायचं. आणि आचार्य अत्रेंनी आपलं भाषण सुरू केलं आणि ते म्हणाले, सभ्य स्त्री पुरुष हो. असं म्हटल्यानंतर 4-5 लोकांच्या समूहाने सर्वांनी एकत्रितपणे ओ अशी आरोळी दिली. आता आचार्य अत्रेंनी ओळखलं की ही लोक आपल्या भाषणाचा म्हणजे भाषणामध्ये व्यत्यय आणण्यासाठी आलेले आहेत. आणि मग आचार्य अत्रेंनी त्या ठिकाणी पुन्हा पुढचं वाक्य वापरलं की मी फक्त सभ्य स्त्री पुरुष यांना उद्देशून बोललो होतो की सभ्य स्त्री पुरुष हो, मग तुम्ही कसं काय ओ अशी हाक दिली. असे म्हटल्यानंतर ते 4-5 लोक जी टार्गेट मंडळी होती ते खजील झाले आणि संपूर्ण भाषण होईपर्यंत ते शांतपणे भाषण ऐकत होते. म्हणजे अगदी हजरजबाबीपणा देखील आपल्यामध्ये असला पाहिजे. प्रसंगावधान आपल्याकडे असलं पाहिजे. प्रसंगावधान म्हणजे ज्यावेळेस आपण भाषण करतोय त्या दिवशी काही विशेष दिनविशेष आहे का, किंवा आपण ज्या गावामध्ये जातोय त्या गावाचं काही विशिष्ट वैशिष्ट्य आहे का, किंवा एखाद्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे कोण असतील त्या प्रमुख पाहुण्यांविषयी आपल्याला जास्त काही माहिती इतर लोकांना देता येते का, या गोष्टीचा सुद्धा आपल्याला भाषण करताना विचार करावा लागणार आहे. कारण एक वक्ता बोलत असतो आणि समोर शेकडो हजारो श्रोते ऐकत असतात. म्हणून आपण नियोजनपूर्व या गोष्टी केल्या तर निश्चितपणे ही कला आपण आपल्यामध्ये विकसित करू शकतो. आता जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेल की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की मला हे जमेल का, किंवा माझं व्यक्तिमत्व ठीक आहे का, कुणी मला काही म्हणेल का. परंतु मित्रांनो एक सांगतो, तुमच्याकडे जर कंटेंट चांगला असेल, तुमची जर प्रभावीपणे मांडण्याची शैली तुमच्यामध्ये असेल तर आपलं व्यक्तिमत्व कसंही असलं तरी या वक्तृत्वाच्या जोरावरती आपण अगदी लोकांच्या मनापर्यंत जाऊन पोहोचू शकतो आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो. म्हणून जाता जाता एकच सांगेन तुम्हाला की आपण जसा आपल्याला संधी मिळेल त्या प्रसंगामध्ये आपण बोलण्याची तयारी करा आणि निश्चितपणे तुमचं पहिलं भाषण तुम्ही लवकरच करा एखाद्या प्रसंगाच्या निमित्ताने आणि बघा नक्कीच तुम्हाला ते जमेल. आणि ते केल्यानंतर नक्की तुम्हाला हे लक्षात येईल की माझ्यामध्ये काय उणीव आहेत आणि मी कुठल्या गोष्टींची वाढ केली पाहिजे. या गोष्टी आपोआप आपल्या लक्षामध्ये येत असतात. तर फक्त आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की प्रसंग कोणताही असो, सुरुवातीला पहिलं एक भाषण करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. धन्यवाद.